नांदरी चेकपोस्टवर पाहणी केली हो. अधिकाऱ्यांनी त्यावर आलोचने होते आणि अधिकाऱ्यांना उत्तर सुद्धा देता आलं नाही. काय एकंदरीत पाहणी केली आहे आणि काय आढळून आलं? नाही बघा, आता त्या खात्याचा मंत्री आणि शासनाचं असं धोरण आहे की सगळे चेकपोस्ट बंद करावेत, परंतु जे अदानीला दिलेले चेकपोस्ट आहे त्या चेकपोस्टची जी किंमत आहे ती त्यांनी जास्त मागणी केलेली आहे, त्यामुळे ते चेकपोस्ट सध्या कार्यरत आहे. परंतु शासनाची आणि माननीय मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे चेकपोस्ट आहे 22 चेकपोस्ट राज्यातले ते सर्व बंद करावेत आणि त्या संदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री म्हणून मी दिलेल्या आहेत. पण काल अचानक ह्या आमच्या सोलापूर कर्नाटक विजापूर जवळच्या चेकपोस्टला मला काही तक्रारी आल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगाने मी जाऊन पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आमचे 2 अधिकारी त्या ठिकाणी होते, परंतु खाजगी देशातील काही अधिकारी तिकडे 25 काहीतरी म्हणजे आता काही खाजगी अधिकाऱ्यांची माझी ओळख करून दिली आमच्या RTOच्या अधिकाऱ्यांनी, तेव्हा कळलं की ते RTOचे आहेत. तर काही 25 अधिकारी साध्या वेशामध्ये आहेत की काय असा मला आता संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे 25 लोकं होती आणि तो घेरलेलं होतं म्हणजे त्या चेकपोस्टला. तर ही पाहणी केल्यानंतर आता मी लेखी स्वरूपात आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की अहवाल द्या, कारण हे धोरण योग्य नव्हे. माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी असे निर्देश दिलेले आहेत की चेकपोस्ट सगळे राज्यातले रद्द करावेत आणि अशा परिस्थितीमध्ये परिवहन मंत्री त्या जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर काही गोष्टी जर निदर्शनास आल्या असेल तर माझ्या खात्याचे अधिकारी कसं काय काम करतायत त्या संदर्भातला अहवाल घेणं माझं कर्तव्य होतं, म्हणून मी त्यांना तसा अहवाल द्यायला सांगितलेलं आहे.